खासदार सुप्रिया सुळेंनी आज पुण्याच्या कात्रज चौकातील पुलाची पाहणी केली। दरम्यान येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढू, त्यासाठी चौकातील अतिक्रमण कोणाचेही असो ते काढावे लागेल आणि जर आम्हाला निधी मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असा थेट इशारा सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला दिलाय। पाहणी दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी देखील संवाद साधलाय। काही पाहणी केली, आज बरेच दिवस या रस्त्याची कामं रखडलेली आहेत, अनेकदा वाहतूक कोंडी होती। नेमकं काय पाहणी केली आणि काय? दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून 1 ते 2 वेळा आम्ही सगळेच याची पाहणी करायला येतोच। या भागात निमेश बाबरांनी अनेक महिने आणि वर्ष त्यांचा एक संघर्ष इथे चाललेला आहे। अनेक वेळा त्यांनी आंदोलनही केली आहे, कारण का त्यांना एक डिझाईन फॉल्ट आज सातत्याने ह्याच्यात दिसतोय आणि गेले वर्ष दीड वर्ष ते सरकारला विनंती करतायत की हे डिझाईन बदला। सरकार आता त्या टेक्निकल मध्ये अडकली आहे, त्याच्यामुळे डिझाईन सरकारला बदलता येणार नाही। पण त्यांचं असं सरकारला म्हणणं आहे की हा ब्रिज पूर्ण होऊन इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाहीये, त्याच्यामुळे ह्याच्यात ते अडकलेलं होतं। पण आता असा निर्णय झालेला आहे की जे ठरलंय ते पूर्ण करूया आणि सोल्युशन बघूया की अजून पुढे जाऊन ते सगळ्या नाही तर ब्रिजवर नाही याल पण पुढे पूर्ण वाहतूक कोंडी होईल। ह्याच्यातून पुढे मार्ग कसा काढायचा फुरसुंगीला जायचं, ह्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आज बसलो होतो। प्लस कात्रजच्या चौकातच अनेक अतिक्रमण आहेत, ती अतिक्रमण कोण काढणार? आता ती कुणाची आहेत काय आहेत हे महत्वाचं नाहीये, कुणाचंही अतिक्रमण असेल आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल तर त्या अतिक्रमण जे तिथे चौकात आहे ते काढलं पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे आणि त्याच्यावर प्रशासन काहीच ऍक्शन घेत नाहीये। मागच्याही आठवड्यात आम्ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला जेव्हा गेलो होतो तेव्हा याची चर्चा झाली होती, पण 15 दिवस झाले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधून हे अतिक्रमण जे काढायची विनंती नागरिक करतायत त्याच्यावर कुठलाही ऍक्शन झालेली नाही। दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य आईबाप पुणेकर हा ट्रॅफिक मध्ये टोटली भरडला जातो। काही खरं तर पालिकेत प्रशासन आज आहे, पण जिल्ह्याला पालकमंत्री आहेत, ते पहिली आठवड्याला मीटिंग आहे जे हल्ली घेतच नाहीत। काय होतंय काय? हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे, मला कसं सांगणार? मी माझं काम निष्ठेने करतो। पण तुम्ही काम मागताय तर तुमचा निधी अडून ठेवणार तर मग कामं होणार कशी? अमोल दादांनी मी माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेली आहेत। आम्हाला जो विकास निधी आहे जो आमच्या विकासासाठी नाही आहे, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे, तो आम्हाला मिळत नाही। तो आम्ही पत्रही लिहून विनंती वारंवार केलेली आहे की तो निधी जो आमच्या हक्काचा आहे, मतदारसंघाचा आहे, तो द्या। तो जर आम्हाला नाही मिळाला आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही, नाहीतरी मी उद्या सुप्रीम कोर्टात परत चाललेच आहे। त्यामुळे कोर्टात गेल्याशिवाय या राज्यात न्याय मिळत नाही असा आमचा 1.5-2 वर्षांचा अनुभव झाला।